नमस्कार मंडळी, सुप्रभात. मी प्रकाश पाटील तुम्हा सर्वांचं आणखी एका ट्रॅव्हल ब्लॉग मध्ये स्वागत करतोय. तर आता मी चाललोय सिंधुदुर्गला, रश्मीच्या गावी. आणि आमच्या सोबत आहेत कायरा मॅडम, आजीला भेटायला. एका आजीला सोडून दुसऱ्या आजीला भेटायला. या लाजली पोरगी. सो हा प्रवास होणार आहे उरण टू सिंधुदुर्ग. हा ट्रॅव्हल ब्लॉग आहे. सो नक्की एन्जॉय करा तुम्ही. चला घरातून आता निघूया. पनवेलवरून आपली ट्रेन आहे 8:30ची. सो आता इथून ऑटोला जायचं आहे. आणि कायरा मॅडम बघा ट्रॅव्हल साठी रेडी आहे. मस्त कान टोपी, स्वेटर आणि बापरे बुटा बघा, आईला शशा. आणि हे बघा पप्पानी आणलेली बॅग घातली, एकदम पाणी बिनी बॉटल कशी. हिवे इकडे हा हे बघ एकदम मस्त छोटीशी बॅग आमच्या पोरीची. चला जाऊया. चल येते ना. हा येते हात दिला आईचा उद. चला बापा कर. अच्छा चला. थोडी झोपेत आहे ती आता. अजून थोडी हळूहळू ऍक्टिव्ह होईल, कारण तिथं 8:30चा टाइम आहे. ऑटो मध्ये पनवेलला कायरा. चला फायनली पनवेलला पोहोचलेलो आहे. कायरा मॅडमने एक झोप काढली, परत उठलेली आहे ती. हा ना, बरं झाला रिक्षावाल्याने फटाफट आणली. 25 ते 28 मिनिटांनी पोहोचवली भावी. ऍक्टिव्ह झाली आता ती. प्लॅटफॉर्मला आलो. बस ट्रेन उठवशील. फायनली ट्रेन आलेली आहे. बाबू जुगजुग गाडी. फर्स्ट टाइम मांडवीचा एसीचा प्रवास. फक्त आमच्या कायरा मुलं. आमचा काय विषय, आम्ही जनरलला पण जाणार माणसं. ट्रेन मध्ये सेटअप झालाय. माझी अप्पर बर्थ आहे, रश्मीला साईड अप्पर आहे. हा एक लपडा आहे थोडासा. ठीक आहे, हिने गाणी सुरू केली. तू ट्रेन मध्ये ऐकव सगळ्यांना. हा सुरुवातीला आता त्याला झोप आली, कारण सकाळी आंघोळ गेली होती ना. झोपल. हो हा स्वतःच अंगाई गाते. थोड्या वेळासाठी का होईना खालची सीट भेटलेली आहे. मॅडम इथं दुदू आणि मस्त व्ह्यू एन्जॉय करत. कर्नाला किल्ला, जबरदस्त नजारा हा बघा. आणि कायरा एन्जॉय करते है ना बाबू, एन्जॉय करते ना कायरा. इकडे मोबाईल मध्ये. कायरा झोपली आहे आणि मॅडम इकडे आहे. सो खुश आहे, झोपली थोडा, कारण जाम गोंगाट भरते. सो आता खिरीचा ब्रेक. माझा जो उपवास आहे, खीर आणि हा व्ह्यू एन्जॉय करत ही ट्रिप चालू आहे. मॅडम कसं वाटतंय घरी जाताना? खूप दिवसानं 6 महिन्यातून 6 महिने झाले असतील ना घरी नाही गेले. कसं वाटतंय? जत्रा आहे. गाठे काय ना, हे काय स्पेशल आपलं काय येत ना. हा खाजा. कायरा गुड मॉर्निंग. कायरा गुड मॉर्निंग. झोप झाली तुझी? पाणी पिवत क्या कर रही हो? हाँ झोप झाली. आता कुठे आलो आपण? हे बघ स्टेशन आलं. विनेरे स्टेशनला आलो. 2 झोपा झाल्यात सकाळपासून, 2 मॅडमच्या. एक तास झोपले. हा 11 वाजले ना. कायरा हॅलो नाचाची बाबू करत नाही, फक्त असं उभा राहायचा. हे बघ आपण हलतो बघ. डान्स कर बाबू. ये चल डान्स कर. चिपळूणला आलोत. हिचा बघा मम्मीने आणलेला मिशोवरचा गॅजेट. कलिंगड खाते. हा आणि हा फडका हिच्या माखायला नको म्हणून. मिया बाय. स्टेशनचं रिनोव्हेशन काय आतमधल्या साईडला कायच नाही झालं, तसंच आहेत. बाहेरच्या साईडला झालंय. तेव्हा इकडे बघायला भेट. कायराला फ्रेंड भेटली. कायरा काय दीदी आहे ना. ट्रेन मध्ये थांबली, कोणतरी चेन पुलिंग केली होती. हे बघा TCBC इथं खाली उतरला होता. मला आता वाटतं आता चालू होईल. जनरल डब्यातून कोणतरी पुलिंग केली होती चेन. फर्स्ट टाइम माझ्यासोबत झालं असं, म्हणजे ह्या कोकण रेल्वेला.
सगळेजण तिथं घुसले होते. काय प्रॉब्लेम आहे जनरलमध्ये जाऊन पिऊन बघून आले. काय माहिती आता काय. इकडे पण आले सगळे. आता आपण डबा आहे डबा. इकडे बाथरूम वगैरे एरिया असतो. इकडे झोपायचं. आता AC डबा आहे म्हणून इथं डोअर आहे. जनरल असतं तर डोअर नसतो. असं असतं समजलं. आणि इकडे असं फायर एक्सटिंग्विशर आहे. हा इमर्जन्सीमध्ये चालवायचा. इकडं पॅनल आहे. त्याच्यावर डिटेल्स भेटतात आपल्याला खूप गोष्टींचे. हे बघ इकडे 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 इकडं हे बघ हे बटन्स वगैरे बघ. पॉवर सप्लाय इम्पॉर्टंट आहे ना आपल्याला. AC लाईट्स हे सगळं समजलं. असं असतंय. अरे कहना क्या चाहते हो. आला रडली लगेच. पण झोपलात आमच्या. तू पण आता आहे ना. मी जातो तिकडे झोपायला. तू पण झोप थोडी अशी हे करून. मी पण आता झोपतो. येणार आहे. एक झोप काढली आणि वडापाव 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 पॅटीस पॅटीसने समोसा वाट लावली जाईल. उठवला. कायराला बघायला आलो. मॅडम पण उठली लगेच. हे बघ काय करते. आता रत्नागिरी आलाय. 3 वाजायला आले. चाय ताप कटाय दिलाय. रत्नागिरीवरनं दीड दोन तास पकडा. काय रा मजा येते. रत्नागिरीला आलोत. अजूनपर्यंत एकदम मस्त साथ दिली. काय टेन्शन नाही. चिल्ड आहे. कंटाळली नाही जास्त. 2 तास. आता परत झोपली ना. तिसरी हे बघ व्ह्यू बघ. हिला बघायचं आहे पण डायरेक्ट ऊन येते ना त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला. पप्पा आणि कायरा फुल मजा असा व्ह्यू एन्जॉय करतायत. कायराला घेऊन गेलाय बाहेर. कंटाळली थोडीशी. बघा कशी मजा करते. तिला असं करायला आवडते. असं तिला उचलायला पाहिजे. बघ कशी मजा करते. बाहेर जाऊन ओरड मारते. असं तिला आवडते. काय बाहेर आलो तर फुल एनर्जी ना. 5 वाजत आले आणि आता वैभववाडीला पोचलोय. मॅडम झोपली आहे. गार आहे गार. तिला पण आता झोप आली आहे. माझा पण असा आता सुस्तावलो दिवसभर. तर काल पण मी थोडा बाहेर गेलो होतो. कालचं आजचं थोडं जमायला झालं. पण मजा येते. AC आहे त्याच्यामुळे एवढं काय गरमी झाली नाही ना. आता ही हां आणि हिने हैराण केलं असतं. हे बघ आई आवाज दे. आईचा फोन आलाय. आई आवाज देते. रिटर्न आवाज देते तिला. कायरा मॅडम मामाकडे कोण जाणार. आता रडत होती 5 मिनिटापूर्वी. भूक लागली होती. चला बाबा लवकर पोचू दे. उजेडा तरी पोचवा. थोडा उजेड राहिलाय. 6 वाजले. 1.5 तास ट्रेन लेट आहे मामाकडे जावाला. बाबू कणकवली आली. कणकवली ती येडी मामी तुला फोन करते. ती इकडे कणकवलीतच राहते. आम्ही आलो कणकवलीला पण ती गेली फिरायला. हो ना. ती दुर्वा समीक्षा बिमिक्षा इथे राहतात. दातपडकी मावशी. कायरा हे कायराला आता राग आलाय. कायरा नाही बघणार. जाऊ दे. चला आपण सिंधुदुर्गला जाऊ. हा 2.5 तास लेट ट्रेन असणाऱ्या ट्रेनचे तिकीट काढणारी मम्मा आता हसत आहे. कारण तिच्या आम्ही गावी चाललेलो आहे. आणि इथे कायरा मॅडम हा मग फक्त मग तू मालकीन नाही. तू मालकीन नाहीस का. गजब खतम. बस दुसरी शोधली मी. भाई क्या बोल रही है मम्मा. क्या बोल रही है. इसको बताओ ये क्या बोल रही है. प्रॉब्लम नहीं खत्म. कुछ मत बताओ. बस हो गया. चलो वीडियो बंद. हे बघ मम्मा उतरली. कायरा मॅडम फायनली सिंधुदुर्ग मध्ये आलेली आहे. हा आता राजाराम मामा येईल. हे बघ कसलं जबरदस्त केलं ना. कसं स्टेशन केलंय ना बाबू. मस्त ना केलं. हे काय माणसं आहे बघ. मोठा माणूस घेऊन येलोय मी.
बाबू कसं वाटते मस्त झालं स्टेशन आता भारी ना हे बघ हरी हा ना बाबू. तसाचा प्रवास आमच्या कायराने मस्तपैकी केलेला आहे आणि मम्मा आमची बॅग घेऊन आहे इथे. चला आणि हा एक मामा आला न्यायला ऑटोने. सो आता चला डायरेक्ट घरी जाऊया. बाबू कसा आहे लाईट आहे ना लाईट हे बघ या सगळ्या लाईटला बघते ती हा ना थंड लागते. फायनली पोचलोत आम्ही आजीकडे हा ना एका आजीकडे दुसऱ्या आजीकडे. बघ राजाराम मामा आलो. चला बाबू होय चला जाऊया. आता चेंज वगैरे केलंय थकलंय अजून चेहरा. सो हा ब्लॉग आता इकडेच एंड करूया. हा ट्रॅव्हल ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. भेटू अशा प्रकारच्या आणखी व्हिडिओज मध्ये. तेव्हापर्यंत स्टे सेफ स्टे हॅप्पी.